नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तारीख 7 फेब्रुवारी 2026 लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी हजर झालेलो आहे। तुम्ही मैदान पाहू शकता, रिकामा दिसतंय। आवक जी आहे ती घटलेली आहे। आजची आवक चांगल्या कांद्याची जी आवक आहे ती आहे जवळजवळ 600 आणि बाकीचं खाद वगैरे धरून 100 अशी आतापर्यंत 700 आवक जी आहे ती झालेली आहे। कांद्याचे बाजार भाव याच्यामुळे वाढताय का काय हे आपल्याला पाहायचं आहे, कारण आवक जर घटली तर भाव वाढले पाहिजेत असा अंदाज असतो प्रत्येकाचा। मात्र सगळ्या बाजार समितीमध्ये आवक घटली आहे का वाढली हे कळणं गरजेचं आहे। चला आजचे मीडियम हायेस्ट लोएस्ट काय भाव निघताय लासलगाव बाजार समितीमध्ये ते आपण जाणून घेणार आहोत। 7 फेब्रुवारी 2026 चे बाजार भाव आपल्याला पाहिजे। थेट ग्राउंड लेवलवरून आपण जाऊन आता ते पाहूया। मात्र तुम्ही वेगवान शेती चॅनलला आणि फेसबुकवर जर हा व्हिडिओ पाहत असाल, जर सबस्क्राईब केलं नसेल तर फॉलो आणि सबस्क्राईब लाईक करा, जेणेकरून आमचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल। चला बाजार भाव सुरू करतोय मी आता। या बाजार भावाचे प्रायोजक आहे योगेश कृषी, परंपरा आणि निष्ठेची समर्थ साथ। योग्य सल्ला, वाजवी दर, शेतकऱ्यांचं विश्वासाचं आणि हक्काचे दुकाने। जाधव ॲग्रो सर्व्हिसेस, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांची औषधं योग्य दरात मिळतील। शेतकऱ्यांच्या प्रगतीचे साक्षीदार, अचूक सल्ला, योग्य भाव। चला कांद्याचे ट्रॅक्टरचे आपण घेऊ लाईन। कोणती लाईन? काय भाव गेला? या बा माल आहे, ट्रॅक्टरचा लिलाव होऊन चाललेला आहे। आज गेला 1096 1100च्या आसपास। काल काय गेला होता? काल कमी गेला 1022 फक्त 1022 गेलात का? आज म्हणजे 1150 रुपयाने आज थोडं बरं। बरं आहे। इथे शेजारी शेतकरी आहे, ट्रॅक्टरहून उतरले ते। माल पाहून घे, मीडियम आहे। काय भाव गेला आज? 1100 1100 1100 रुपये का? काल काय भाव गेला होता? काल 1061 गेलता। जाड माल होता काल, कमी गेला। आज बारीक माल चांगला गेला, म्हणजे आजचा बारीक माल असून चांगले भाव गेला। अच्छा, आवक घटली ना? हो, आवक थोडी घटली आज। जरी कांद्याचा ट्रॅक्टर आहे, काय भाव गेला विचारू आपण त्यांना। महाराज माल पाहून घ्या, काय सुपर आहे। काय भाव गेला? 1250। कोणतं गाव आहे? कातरणी। शेजारीचे एक माल आहे 1100 रुपये। ओके, 1100 रुपये। 1100 गेला। शेजारी मित्र आहे आपले, त्यांना विचारू। मालाची साईज पाहून घ्या, क्वालिटी पाहून घ्या। तेव्हा असं सुपर माल आहे। काय भाव गेला? 1172। काल होता का? हो, काल काय भाव गेला होता? 1172। काल बी 1172। अच्छा, बर। शेजारी पुढे शेतकरी दिसत आहे, लिलाव झालेले आहे। काय भाव गेला? 1100। काय भाव गेला? 1100। कोणतं गाव? नांदगाव डोंगरगाव। बरा गेला का? हा, छान। वाढलेला माल आहे, विचारू आपण त्यांना काय भाव गेला। पाहून घ्या, सुपर क्वालिटीचा माल। काय भाव गेला? 1150। तेव्हा शेजारी एक कांदा आहे, मी आज घाई पटापट दाखवतोय। मालाची साईज क्वालिटी पाहून घ्या, कसा माल आहे। काय भाव गेला? 1190। काल काय होता? काल 13.5। 13.5। आज 11। हा, पिंपळगावला होता। अच्छा, मग दोन्ही मध्ये काय फरक वाटला? पिंपळगाव नी तर काय नाही, क्वालिटी होती त्याच्यामुळे झालं। तिथं क्वालिटी होती आणि इकडं साधा राऊंड बी चांगला गेला। अच्छा, बोला ना। मालाची क्वालिटी पाहिली मित्रांनो। काय भाव गेला? 1122। कोणतं गाव? टाकळीचा कांदा 1122 गेला। काय आज उंच काय निघाला? काय 13.5 का? अच्छा, म्हणजे कालच्या पेक्षा आज बरं आहे थोडं। अच्छा, आवक घटून गेली ना। इकडे कुठे गेले पाहुणे आपली इडले? ओ महाराज, कांद्याची साईज पाहून घ्या। कांदा दिसला तुम्हाला? शेतकरी आपल्या सोबत आले। काय भाव गेला? 11.4। किती कांदा राहिला अजून शिल्लक? काय अजून 2 का बस। आवक घटली ना? आवक कमी झाली नाही? ओ यार, काय भाव गेला महाराज? 11. 1135 रुपये हा भाव आहे।
बाबा हा माल आहे. कुठली गाडी आहे? सोनी सांगवी शेतकरी आहे. चला एकदम गोल्टी मीडियम मिक्स आहे. हे बघ गोल्टी सुद्धा टाकली आहे आपल्या सोयऱ्यानं. पण तरी विचारू काय भाव गेला? काय भाव गेला? 1140. 1146. चांगला मारला. वाळेल माल आहे. कारण एवढी बारीक गोल्टी असताना सुद्धा मीडियम मिक्स आहे ना, पण वाळेल माल आहे. इथं मधली गोल्टी दाखवतो मी तुम्हाला. एकच मिनिट. गोल्टी पाहून घ्या. काय भाव गेला विचारू आपण त्यांना. काय भाव गेला? 701 रुपये गेली. 701. काल आणली होती गोल्टी? चाललं होतं बरं. नाही का? कोणतं गाव? सातारनी. खातरणी. बरं चला पुढे जाऊन पाहू आपण. अरे सोयरे कुठे गेले? कोणाचा माल आहे? या बघ या पाहून मला असं आहे. सुपर आहे. काय भाव गेला? 1143. सरासरी 1143. कुठे गेले शेतकरी? कानू इडले. इकडे आहे तुमचं? तो बी तुमचाच आहे का? त्यांचा आहे का? बाबा मालाची साईज पाहून घ्या. क्वालिटी पाहून घ्या. काय भाव गेला विचारू आपण त्यांना. ओ काय भाव गेला माल? 1180. 1180. चला कांदा इड पडलेला आहे. शेतकरीला इंदूर लगबग चालू आहे. काय भाव गेला? 1160. 1160. कोणतं गाव? कातरणी. कातरणी. चला विचारू आपण काय भाव गेला. माल चांगला आहे. सुपर क्वालिटीचा माल आहे. क्वालिटी पाहून गेला ना. माल डोळ्यात भरण्यासारखा आहे. काय भाव गेला? 1220. कोणतं गाव? आंबेगाव. कांदे पाहून घ्या. कांदे साईज क्वालिटी पाहून घ्या. शेतकऱ्यांना विचारू काय भाव गेला. कुठली गाडी आहे? काय भाव गेला? 1000 रुपये. किती कांदे आहे शिल्लक अजून? 10 ट्रॅक्टर. 10 ट्रॅक्टर. आवक अजून कमी होईल का? नाही होणार. नाही पण आज आवक 600 आज चे. कमी. पण मग 100 रुपये मार्केट नाही झालं. काल हे पाऊन 900 गेलते. आज 1000 रुपये गेले. अच्छा म्हणजे अजून किती दिवस चालेल बाजारात आवक? अजून 1 महिना. 1-1.5 महिना चालेल. शेतकऱ्यांचं म्हणणं 1-1.5 महिना आवक अजून बाजारात चालेल. चला पुढची ट्रॅक्टर पाहू आपण. दादा काय भाव गेला? 1170 रुपये. सुपर क्वालिटी 1170. 1170. कोणतं गाव? तळेगाव. तळेगावचा कांदा आहे. 1170 रुपये गेला. इडी एक मीडियम भारी कांद्याला कलर आहे पण वाळेल कांदा आहे. पाहून घ्या तुम्ही. काय भाव गेला विचारू. काय भाव गेला? 1201. कोणतं गाव? कालच्या आणि आजच्या मार्केटमध्ये काय फरक आहे? सरासरी सांगा. काल 1200 झालं. नाही पण इतर काय आवक थोडीशी 50 रुपये वर चढे. हा आवक घटल्यामुळं. चला शेजारी एक ट्रॅक्टर आहे. लाल बुंद कलर आहे. कांदा म्हणजे कांदा आहे. शेणखतलाही वापरेल दिसतं. पाहू विचारू. काय भाव गेला? 1201. काय वापरलं काय जमिनीत? आपलं शेणखत. दुसरं काय वापरलं नाही. शेणखत. आणि हे बियाणं कोणतं आहे? आपलं घरगुती सर. घरगुती का नारळी? आपण ते अच्छा बरं. कुठली गाडी आहे? बोलते पाटेचे. पाट्याचा ट्रॅक्टर आहे. सरपंच आहे बरं का पाट्याचे. बरोबर. आता काय भाव गेला? कांद्याला थोडासा टरला सोडून राहिला. लवकर आणला वाटतं विकायला. काय भाव गेला? 1064. 1064. कोणतं गाव? वायगाव साळची गाडी आहे. ट्रॅक्टर आहे म्हणजे 1000 किती म्हटले? 1064. ओला कांदा होता. थोडासा टरला सोडून राहिला आणि क्वालिटी नाही. खर्च तर निघू शकत नाही. काय अवस्था आहे या अशा भावात? जेवढा खर्च झाला त्याच्या निम्मे पैसे होते का? अशी परिस्थिती झाली. भाव नसल्यामुळं परिस्थिती अवघड. अच्छा शेतकऱ्याचं अवघड आहे. बर. शेतकरी मित्रांनो हे होते 7 फेब्रुवारी 2026 कांदा बाजार भाव आपण पाहिले. आपली आज वार शनिवार आहे. उद्याला रविवार सुट्टी आहे. उद्या तरी तुमच्या लक्षात आलं असेल का 600 चांगल्या नगाची आवक होती फक्त. आणि 100 जर धरले खाद खुद धरून तर असं मिळून 700 आवक होतील असेल का कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. तुम्ही पाहू शकतात गर्दी थोडी कमी झालेली आहे. आणि जर अशीच गर्दी थोडी कमी होत राहिली तर कांद्याचे भाव वाढल्याशिवाय राहणार नाही. वेगवान शेती या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक केला तर आमचा उद्याचा व्हिडिओ तात्काळ तुम्हाला इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत समोर येईल. धन्यवाद.